नमस्कार मित्रांनो आणि योगी W70 वर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चालले आहेत तांदोडी गडावर। तर आता आम्ही सपाला स्टेशनला, तुम्ही पाहू शकता पाठीमागे सपाला स्टेशन आहे आणि माझ्यासोबत आहे सिद्धेश पाटील सपाल्याचे। तर आता पुढे जात आहेत आम्ही, जिकडे आमची बाईक पार्किंग केली आहे आणि आपण पाहू शकतील रिक्षा स्थान आहे। रिक्षा स्थानच्या साईडलाच पूर्ण भाजी मार्केट 3 ते 3:30 वाजता हे भाजी मार्केट सकाळी उघडते आणि होलसेल दरामध्ये भाजी भेटते। इथे सर्व मुंबईला जी भाजी पाळली जाते ते इथून जाते आणि ओमटी मध्ये आता आपण आले आहेत चहा पिण्यासाठी। सपाल्याचं फेमस दुकान म्हणावं चहाचं आणि तुम्ही पाहू शकतील तर किती गर्दी आहे आता चहा पिण्यासाठी। काही अंतरावर आल्यावर तुम्ही पाहू शकतील तर घाट चालू झालेला आहे। आता आम्ही पोहोचलेले आहेत तांदोडी घाटावर असणारे साईबाबा मंदिर आणि समोरच आहे आपला तांदोडी गड। मोहिमेला लागणारे साहित्य घेऊन आम्ही निघालेले आहेत आता पुढे गडाकडे। तर आमच्यासोबत सर्व आमचे सवंगडी। आपल्या कानावर पडला असेल सुंदर असा मधुर पक्ष्यांचा आवाज। पहिला टप्पा चढलेला आहे, चिरूला खूप हसू आलेलं आहे पहिला टप्पा चढल्या म्हणून। सिद्धूच्या बायकोने समोसे बनवून दिल्यात आणि सपाल्यामध्ये फेमस आहेत त्यांचे जास्त करून कटलेस आणि चटणी। मसाला व्यवस्थित बसलेला बघा तुम्ही बघतील। सिद्धू काय बोलतो, सकाळी उठवलेलं का मग इनला किती वाजता? पण मित्रांनो मोहीम चालू झाली आहे आणि बारायगड परिवाराची 44वी मोहीम आहे। तर आम्ही आता डिवाइड होत आहे, हजेरी मालावर एक बोर्ड लावायचा आहे आणि त्यानंतर जायचं आहे गडावर। तर आम्ही मुलं चालले आहेत गडावर। काही मुलांना आम्ही गडावर पाठवलं आहे, तोपर्यंत आमची इथे जी बोर्ड लावायची आहेत ती कामं आम्ही करून घेतल्यानंतर आम्ही वरती जाणार आहेत। आपण पाहू शकतील की बोर्ड लावायचं काम चालू आहे हजेरी मालावर। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही लावले होते इकडे, पण गायब झालं। आता गायबचं सांगताना काय चोरीला गेलं असेल किंवा कोणी काही केलं असेल, तर पुन्हा लावण्याचा प्रयत्न आहे आमचा। जर तुम्हाला लावता नाही तर काढू तरी नाही, कसं पर्यटक येताना त्यांना जे स्थान आहे ते माहिती पडलं पाहिजे की ह्याला काय सांगतात, त्यासाठी हे फलक लावले जातात। आणि कोण हरवलं नाही पाहिजे। आता जर कोणी हरवलं असेल तर फोनवर सांगू शकतो मी ह्या भागात आहे, त्यामुळे हे बोर्ड लावण्याचे काम आम्ही करत आहेत। ते बारायगड परिवार सर्व आमची इथे तांदोडीला काम चालू आहे। आज नाही 2 वर्ष जास्त झाली इकडे काम चालू आहे। आपण पाहू शकतील एक
बोर्ड लावून झालेला आहे आमचा आणि आम्ही पुढच्या बोर्ड लावण्यासाठी निघाले आहेत आता. चला तर पुढे जाऊया आपण. तर नमस्कार मित्रांनो, दुसरं बोर्ड लावण्याची तयारी चालू आहे आमची. आणि तुम्ही पाहू शकता हा आहे गड उतरण्याचा रस्ता. तर आपण गड उतरल्यानंतर समोरच आपला बोर्ड दिसणार आहे. घोडमालाचा आहे एक साईडला आणि एक साईडला आहे हजेरीमाल आणि एक आहे महादरवाजा. तर आपण आल्यानंतर आपल्याला जायचं आहे हजेरीमालाकडे. काम चालू आहे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बोर्डचं. आणि इकडे आमचे आर्किटेक्ट आहेत गणेश दादा. ते एकदम तुम्ही पाहू शकतील प्रॉपर दिसत आहे, प्रॉपर काम करत आहेत एकदम. इकडेवर महादरवाजा, इकडे घोडमाळ आणि या साईडला हजेरीमाळ. खाली बांध दाखवलाय म्हणजे वरती जायचंय. पुढच्या प्रवासाला वरती जातात आम्ही. पुढे पण काम चालू आहेत आपल्या गडावर. आता आम्ही निघाले आहेत गडाकडे. आम्ही आता महादरवाज्यावर पोहोचलेले आहेत आणि थोडी विश्रांतीसाठी बसलेले आहेत. दुपारचे 1:30 वाजले आहेत. सर्व सुकलेली माणसं बसलेली माझ्या साईडला पाहू शकतील आणि खाऊ आलेले आहे. सर्व दमलेले आहे. आणि हा सुजल आहे, आता 11वीला आहे आणि पहिलीच मोहीम का? पहिली मोहीम आहे तांदोडी गडावर. तर त्याला आता आवड झालेली आहे गड किल्ल्यांची. तर नक्कीच तो कॉलेजमध्ये सांगेल या मोहिमेबद्दल आणि त्याचे अनुभव सांगेल. आणि तो 10-12 तरी मुलं पुढच्या मोहिमेला घेऊन, मुली नको नू, मुलां. आज चिरू आहे, हा फक्त खायला येतो गडावर. पावशी आता पण खातच आहे. हा काय राहील तुझं? चौथं बोर्ड लावण्याची सुरुवात झाली आणि पावसाचा भारतीयाचा प्रवेशद्वार आहे. वाव, आता मोहीम संपल्यानंतर जेवणाची मजा घेणार. खूप मजा येते आता. आणि शोले भाजी बनवली का रे? शोले आहे ना, शोले भाजी बनवली आणि सर्व आम्ही जेवायला बसले आहेत. या जेवायला, पहिला मोहिमेला या, नंतर जेवायला भेटेल. पहिला काम करा तेव्हा तिकडे आहेत ना, नाही तर जेवायला बघते. चला रे दोघे जण. चकली दे रे, कुणा चकली आहे? ठेवायला पाहिजे आपण जेवताना खाल्ली असली. बकरी आणू, वरती भाजी बनवली. हे बघा बोलेनी हे तिसरी प्लेट घेतली आता, कारण खूप भूक लागली त्याला. खाण्याची पद्धत एकदम अनोखी पद्धत. वरून उन्हाची तीव्रता खूप आहे. थांब, ते तिकडेच गेले. असं करू नको, तुला तो बघ आई भांडतील. मित्रांनो, आता जेवण पण झालं आहे, मोहीम संपलेली आहे. आता आम्ही परतीचा रस्ता पकडला आहे. तर आपण पाहू शकतील आम्ही आता गड उतरत आहेत आणि